मित्रांनो नमस्कार. तुम्ही ऐकता पाहत आहात यूट्यूब चॅनल मोहन हवालदार्स आठवणींचा पिटारा. सांप्रत या ठिकाणी मी बोलतोय योग हवा निर्भेळ आणि त्यातला हा भाग आहे अष्टांग योगातील पहिल्या पायरी यम आणि नियम. हे म्हणजे मित्रांनो चित्रगुप्ताची चोपडी उलटी वाचावी तसं काहीसं झालंय. योग हवा निर्भेळचे इतके सारे भाग झाले आणि यमनियमांचं डिस्क्रिप्शन मी आत्ता या भागात सांगतोय. तुम्ही म्हणाल ठीक आहे, पण हे चित्रगुप्त महाराज कोण? तर ज्यांना चित्रगुप्त माहिती नाहीत ते हा प्रश्न नक्की विचारणार आणि ज्यांना माहिती आहेत त्यांना जरा धस्स होणार. चित्रगुप्त? अरे बापरे. चित्रगुप्त हा देव आहे. तो यमदेवाचा सहकारी आहे. महत्त्वाचा अधिकारी असलेला सहकारी आहे. माणसाच्या आयुष्याची चोपडी त्याच्याकडे असते. शेवटच्या काळात अंतिम क्षणी तो ज्याची त्याची चोपडी उघडतो आणि प्रकट करतो, वाचतो, दाखवतो. मित्रांनो, या पारंपरिक कथा आहेत, दृष्टांत आहेत किंवा सूचनात्मक मार्गदर्शिका आहेत, पण ऐकताना किंवा वाचताना कसं अगदी गरगरायला होतं ना. तर चित्रगुप्त चोपडी उघडतो, सगळा हिशोब त्याच्यातून बाहेर पडतो. आयुष्यातील जगलेला एक एक प्रसंग, एक एक घटना त्याच्यातून समोर येते. तुमचं पाप पुण्य समोर येतं, स्वार्थ परोपकार समोर येतो, माणुसकी केवढी आणि लांडी लबाडी केवढी केलीत तुम्ही हे खरं खुरं प्रकट होत जातं. कशी कशी कुणी कुणी कशा कशाची चोरी चपाटी केली हे सुद्धा त्यातून लक्षात येतं. दानधर्म केला असेल तर तो खरा होता की खोटा होता, कशाच्या उत्पन्नातून किंवा आमदनीतून तो केला होता हे सगळं समजत उमजत जातं. तुमचा सहकार आणि त्याच्यामध्ये लपलेला स्वाहाकार सत्याच्या पाण्यावर तरंगत तरंगत समोर येतो. चित्रगुप्ताच्या चोपडीतून हे सगळं अगदी कालानुक्रमानं घटना सुसंगत बाहेर पडतं. मित्रांनो, हा आहे मोहन हवालदार्स आठवणींचा पिटारा. तुम्ही ऐकत आणि पाहत आहात विशेष मालिका योग हवा निर्भेळ आणि मी या भागात सुतोवाच केलं आहे अष्टांग योगातील यम आणि नियम या पहिल्या पायरीचं. तर अंतिम क्षणी चित्रगुप्त जणू एखाद्याच्या भूतकाळाचा आरसा प्रकट करतो. त्याच्या जीवनातल्या बऱ्या वाईट गोष्टींची जंत्री बाहेर काढतो. तो सोयीस्कर विसरून गेलेल्या कारनाम्यांचा चित्रगुप्त पर्दाफाश करतो. भ्रष्टाचार शिष्टाचाराचं माप पदरात टाकतो. सुष्ट आणि दुष्ट हकीकतींचा तो चलत चित्रपट दाखवतो. आता याचा योगाशी संबंध काय? मी काही अगदी समीकरण मांडतोय अशातला भाग नाही, पण अगदीच बादरायणी संबंधसुद्धा जोडतोय असंही नाही. हे पहा, विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधुनिक काळामध्ये आपण योग करतो. आता योग करतो म्हणजे आसनं आणि प्राणायाम करतो. त्याच्यातून आरोग्य लाभतं, आत्मविश्वास येतो, व्यक्तिमत्व आकाराला यायला मदत होते. चित्रगुप्ताला कुणी ते सांगावं लागत नाही, ते असतंच त्याच्या चोपडीत. पण पुण्य काही त्यानं वाढत नाही. पुण्य वाढतं सदाचारानं, केलेल्या साध्या सुध्या सरळ सुंदर आचरणानं. योगाच्या बाबतीत म्हणजे अष्टांग योगाच्या बाबतीत पहिल्या 2 पायरी त्याच आहेत यम आणि नियम. मित्रांनो, पुण्य ही कल्पना सापेक्ष आहे. सारासाराच्या कोंदणात तिला बसवावं, हार्ड अँड फास्ट असा रूल काही आहे अशातला भाग नाही. आणि चित्रगुप्त हाही या विषयासाठी मी दिलेला एक दृष्टांत आहे. अष्टांग योगातील यमनियम या पायरींची आपल्यापैकी बऱ्याच जणांना गंध वार्ता नसते किंवा त्याचा सोयीस्कररित्या विसर पडलेला असतो किंवा आपण त्याला बायपास केलेला असतं. योग हवा निर्भेळमध्ये मी आता बोलणार आहे त्याच यम आणि नियमांच्या बद्दल. पतंजलीची योगसूत्र हा योगाचा अष्टांग आविष्कार आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार हा पहिला टप्पा आणि पुढं ध्यान, धारणा, समाधी. कधी केव्हा एकदा म्हणे चित्रगुप्ताच्या चोपडीची पानं उलटी फिरली. चलत चित्रपट सुरुवातीपासून पुढं सरकण्याच्या ऐवजी शेवटाकडून मागं येत गेला. त्या व्यक्तीची मृत्यूशय्या, वैद्य करत असलेले उपचार, आजारपण,
मग सुदृढ म्हातारपण, असं करत 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 तारुण्यातील हकीकती आणि त्याच्यानंतर शेवटी बालपण दिसत गेलं. फिल्म उलटी लागली होती ना. मी म्हटलं योग हवा निर्भेळचं तसंच झालंय. या मालिकेमध्ये दर्शन, आसन, प्राणायाम, ध्यान याबद्दल बोलून आणि थोडंफार योगोपचाराबद्दल सुद्धा बोलून मी आत्ता येतोय यम आणि नियम यांच्याकडे. दुसरी गोष्ट अशी आहे की यम आणि नियमावर जर बोट ठेवलं का की योगापासून लांब पळायला होतं. त्यामुळं हा क्रम तसा ठीकच आहे ना. कैवल्यधाम लोणावळाचे माजी आचार्य स्वामी दिगंबरजी यांनी यम आणि नियमाच्या महत्त्वाला अगदी समर्पकपणानं सांगितलेलं आहे. जणू यम आणि नियम यांचं महत्त्व किंवा अपरिहार्यता त्यांनी अधोरेखित केलेली आहे. स्वामी दिगंबरजी म्हणतात, यमाज अँड नेमाज which are generally neglected by the yoga enthusiast these days are basic principles of spiritual life. Yamas and niyamas purify the mind and facilitate antaranga yoga. I repeat, yamas and niyamas which are generally neglected by the enthusiast these days are basic principles of spiritual life. Purify the mind and facilitate antaranga yoga. योग साधनेमध्ये यम आणि नियम या गोष्टी पायाभूत आहेत. स्वामी दिगंबरजी सांगतात, मनाची शुद्धी ही यम आणि नियम यांच्याशिवाय होत नाही. ही शुद्धी झाल्याशिवाय आपण अंतरंग योगाचा लाभच उठवू शकत नाही. आता तुम्ही म्हणाल, दिगंबरजींचा स्वामींचा काळ सुद्धा एक 5-50 वर्ष आता पाठीमागे गेला. आजचं युग हे विज्ञानाच्या पुढचं तंत्रज्ञानाचं युग झालेलं आहे. दर दिवसाला विज्ञान तंत्रज्ञान प्रगती करत आहे. मनाला आणि चित्ताला सुख देत आहे. शरीर समर्थ असलं की झालं. मन विज्ञानाच्या युगात वावरत आहे. काही वर्षांपूर्वी मोटार आली, विज्ञान वाढत गेलं, गॅझेट आली, TV आला, त्याच्या पुढं सुद्धा तंत्रज्ञान आलं, रेफ्रिजरेटर, AC आणि आता अगदी विनावाहक म्हणजे विनाचालक मोटारीपर्यंत तंत्रज्ञान वाढलेलं आहे. मोबाईल, इंटरनेट या सगळ्यानं डिजिटल युगामध्ये जग हे एक खेडं झालेलं आहे. आणि आपण असं मानतो किंवा अशी वस्तुस्थिती आहे की हे सगळी प्रगती विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे आलेली आहे. पण मित्रांनो, मनशांती, सुख, समाधान, चित्ताचा आनंद यांचं काय? मनाची किंवा चित्ताची सुख, शांती आणि समाधान ही गोष्ट तर हवीशीच आहे. कुणीही कधीही ती नाकारलेली नव्हती आणि नाही. आणि तज्ज्ञांच्या मतानं, विज्ञानानं किंवा तंत्रज्ञानाच्या प्रगतीनं किंवा तिनं निर्माण केलेल्या साधनांमुळं ती मिळत नाही. आता याच्यावरून सुद्धा मित्रांनो तुम्हाला अध्यात्मयोगाचं आणि पर्यायानं यम आणि नियम या पायऱ्यांचं महत्त्व लक्षात यावं. आता विज्ञान आणि मनशांती याच्या संदर्भामध्ये KS जोशी नावाचे एक अभ्यासक यांनी लिहून ठेवलेला एक लेख माझ्या संग्रही आहे. लेखाचं शीर्षक आहे प्लेस ऑफ योगा इन सायंटिफिक एज. पहा मित्रांनो, त्यात ते काय म्हणतात. ते असं म्हणतात, सायन्स हॅज गिवन अस दी कार्स, एरोप्लेन अँड न्यूक्लिअर वेपन्स, बट दी इनर कंट्रोल विच मस्ट गो विथ दी यूज ऑफ देम कॅनॉट बी अ प्रॉडक्ट ऑफ सायन्स. विज्ञानानं आपल्याला मोटारी, गॅजेट्स दिली, पण त्याच्या उपयोगानं मनशांती, सुख, समाधान मिळेल अशा विज्ञानाची निर्मिती झालेली नाही. किंबहुना ते विज्ञानाला शक्य नाही. ते पुढं असं म्हणतात, हॅड इट बीन अदरवाईज, दॅट इज टू से, इफ सायन्स कुड टीच अस हाऊ टू बिहेव, then mankind today have been immensely happy and free from any human problem. But inner control, restraint, understanding and tolerance, which are all the more necessary in a scientific advanced society, are not attainable through science. विज्ञान आणि तंत्रज्ञानानं प्रगतीचं शिखर गाठलेल्या आजच्या काळात मनशांतीची जास्त गरज आहे. आपली वर्तणूक कशी असावी, योग्य मानसिकता कशी असावी हे जर विज्ञानानं शिकवलं किंवा आपल्याला दिलं असतं तर माणूस आनंदी, समाधानी झाला असता आणि त्याच्या मानवी समस्याही सुटल्या असत्या. पण चित्ताचं नियंत्रण, शांती, समाधान, सहनशक्ती, इनर कंट्रोल, रेस्ट्रेंट, अंडरस्टँडिंग अँड टॉलरन्स या ज्या अत्याधिक गरजेच्या गोष्टी आहेत, विज्ञान युगातच ज्या जास्त गरजेच्या गोष्टी आहेत, त्या विज्ञानाच्या कक्षेत येत नाहीत. विज्ञान आपल्याला ते देऊ शकत नाही. आर नॉट अटेनेबल थ्रू सायन्स.
मतितार्थ मित्रांनो इतकाच की योग किंवा ध्यानधारणेची प्राचीन परंपरा ही सर्वश्रेष्ठ आहे, बिनतोड आहे. विज्ञानाला त्याचं आव्हान पेलत नाही. भारतीय दर्शन हा त्याचा महामार्ग आहे. योगाचा, पतंजली योगसूत्राचा विचार केला तर यम आणि नियम हे मनशांतीचं, संतुलनाचं, सुख समाधानाचं महाद्वार आहे. मी म्हटलं की योगाचा आणि पतंजली योगसूत्राचा विचार केला तर यम, नियम हे मनशांतीचं, संतुलनाचं, सुख समाधानाचं महाद्वार आहे. तर जाणून घेऊया यम आणि नियमांबद्दल अधिक माहिती पुढील काही भागांमध्ये. तोपर्यंत मला परवानगी द्या. ऐकत रहा मोहन हवालदार आठवणींचा पिटारा. धन्यवाद आणि नमस्कार.